सीएम चषक आपण 2025 पाहतात. आजचा शेवटचा सामना मेगा फायनलची लढत पाहतात. 5:52 झालेत. सामना करूया सुरू. 3 षटकांचा सामना असेल. खडेगोळी त्यांच्या सोबतीला असेल टेंबेली संघ. 3 षटकांचा सामना असेल. गोलंदाजी मार करते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक पाटील स्ट्राईकला सध्या रोहित बालराव गोलंदाजी मारते प्रतीक. पहिला चेंडू काठवे डावडे खेळून काढलाय. चेंडू तावला मैदानच्या आतमध्ये. तत्पूर्वी आलेली एक धाव पाहायला मिळते. संघाचा श्रीगंश होत असताना एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. हलक्या हाताने खेळून काढताय चेंडू. पुन्हा एकदा एक चेंडू होती एक धाव मिळते. संघाची धाव जाम पोचले 2. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु निधा चेंडू आता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा एकदा चेंडू विकेट किपरच्या वरतून जात असताना तत्पूर्वी धावा पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात. मेगा फायनलची लढत पाहतात मित्रांनो. सीएम चषक 2025 स्पर्धा शेवटचा दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतात. एकामेकांच्या विरोधात टेंबेली विपक्ष खडेगोळीचा सामना चालू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना तत्पूर्वी आलेला धाव आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पळून काढली गेली ती एक. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले प्रतीक पाटील यांनी. हात खोलू दिले नाही आतापर्यंत दोन्ही बॅटर्सला. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना चेंडू होता तो तडम्यानी त्यांच्याकडे क्षेत्रक्ष उपस्थित आदित्य. तत्पूर्वी एखादा अडचण मानावं लागतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केल्यानंतर 6 धावा खर्च केल्या प्रतीक पाटील यांनी. आता दुसऱ्या षटकामध्ये येतोय तो गोलंदाज वेदांतला पाहू शकता. एक लेफ्ट हँड गोलंदाज असेल. मेगा फायनलची लढत. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या फक्त. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो लांगांच्या वरतून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील या धावा असतील. पंच काय चार धावा येतात.
सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. यशांच्या पाठीमागे मास्टर ब्रेनचं काम करत प्रतिक्रियांना पाहू शकता. मेगा फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात आलेत. कडे गोळवली का टेंबिवली आज सामना चालू मैदानाच्या आतमध्ये. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो करकोंडच्या दिशेने पण चेंडू थांबला मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी एकदा पूर्ण आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येचा विचार केला धावा पाहायला मिळतात आपल्याला. अकरा धाव धाबलकावरती. अकरा धाव धाबलकावरती. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना झेल ड्रॉप होत आहे. तत्पूर्वी धावा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पळून काढले गेले त्या दोन गुड रनिंग बिटवीन द विकेट. खेळाडू उपस्थित केला परंतु परेश गोरखात करेल झालं रसलं होतं रोहित भालेराव साठी परंतु 2 धावा येतात. हो फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आणि धाव पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. एका धावाच्या मध्ये धावफलक वरसक असताना बाईकच्या स्वरूपात 14 धाव धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा सूर्यकाचा चेंडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 14 धाव धावफलकावरती. या षटकामध्ये 8 धाव खर्च केल्या वेदांनी. गोलंदाजी मार्ग तिसऱ्या षटकामध्ये यशला पाहू शकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धावचा प्रयत्न असेल. तत्पूर्वी धावा आपल्याला पाहायला मिळतील. चपळाई दाखवत असताना आता फलंदाज बाद होईल. मोरेश्वरची केली संपुष्टात. उमेश मस्कर साहेबांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत सीएम चषक 2025 मध्ये आपण पाहू शकतो त्यांना. त्यांच्या वडिलांच्या नावाने स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हो सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो परंतु चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. सूर्यकाचा झेल टिपला तर आता रोहित बालरावचा खेळ संपलाय. पोलिसांचा नदीमला पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला 15 धाव धावफलकावरती.
पुन्हा एकदा चपला हे दाखवत असताना प्रत्येक यांना पाहू शकता. फलंदाज बाद. निधा चेंडू तर मैदानच्या आतमध्ये. नदीमला देखील मैदान सोडावं लागतंय. धावा येत नाहीत. पुढील फलंदाज राहुलला पाहू शकता. याचा विचार करणं आता 3 चेंडू सुरू कसे टाकलेत, अजून एकही धाव बॅटच्या माध्यमातून दिली नाहीये. लेगबाच्या सर्व एक धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू बऱ्याच कालावधीमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिथे. मोनिश 2 धाव देखील पूर्ण. मनीष करतात काय, तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळतात मैदानच्या आतमध्ये. पळून काढले गेले ते 3. 18 धाव धावपकारती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू पुन्हा एकदा थांबलाय मैदानच्या आतमध्ये. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न असेल. तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असेल. पुढील फलंदाज उद्देश येतो मैदानच्या आतमध्ये. 20 धाव धावपलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. परंतु काय करतं मैदानच्या आतमध्ये बॅट स्किट होत असताना वाईटच्या सोबत एक धाव येत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो लॉंगांच्या वरतून. शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय फलंदाज राहुलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आता 27 धावा आणि 28 धावांची गरज असेल 3 षटकार मध्ये. चला आदित्य येलो संघाचे पॅकर आपण यायचे. अण्णा नितेश पहिल्या दिवसामध्ये सुरेख कामगिरी केली होती, टॉप 4 मध्ये प्रवेश केला होता आणि टेंबिवली संघाशी परत असताना त्यांना पाहणार ट्रॉफी लागू झाली त्यांना. चला नितेश आपण यायचे. अण्णा
28 धावा बनवायच्या 3 षटकांमध्ये. न पूर्णांक 33च्या सरसीने धावा कुटाव्या लागतील सामना जिंकायचा असेल तर. या मॅचला मजा येईल. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला राहुलच्या बॅट मधून. धावसंख्येला वेगळंच आकार आता पाहायला मिळाला. पुन्हा एकदा पावसाला देखील सुरुवात झाली आहे. मेगा फायनलचा सामना आपण पाहत आहोत. सलामीची जोडी पक्षाला मैदानच्या आतमध्ये प्रतिपादन सुटलेला असे मोनिश पाटील. 28 धावांचा लक्ष्य मैदानच्या आतमध्ये पूर्ण करायचं. प्रयत्नांची पराष्टा करावं लागेल या मॅच मध्ये. मेगा फायनलचा सामना आपण पाहत आहोत. आलेल्या पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू मैदानच्या आतमध्ये बॉडीवरती आदलत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. आता स्ट्राईकला मोनिश. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटची काढा लागत असताना. तत्पूर्वी येते मैदानच्या आतमध्ये एक धाव. दोन चेंडू 2 धावा कर सगळे आतापर्यंत पंडितने हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी आपल्याला धावा पाहायला मिळते. मैदानच्या दुसरीचा प्रयत्न असेल दुसरीच्या धावेमध्ये, परंतु काय घडतं मध्ये चतुराई पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. प्रत्येक पाटील काय करतात तिसरी धावेचा प्रयत्न असेल. जिथं एक धाव होती तिथे 3 धावा मिळाल्या. चतुराई पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला प्रत्येकाने. मोनिशच्या माध्यमातून धापाला पुढे सरकत असताना 5 धावा धापलकावरती. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना, परंतु काय करतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज करतायत काय. 2 धावा येत आहेत. जिथे एकही धाव नाही तिथं पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावाच्या मदतीने धावपला पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शिल्लक
या षटकातील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एक धाव मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात त्या 8 या आकड्यावरती. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 20 धावांची गरज मैदानच्या आतमध्ये. रोहित भालेराव होतात स्वतः गोलंदाजी मार करतो दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅट चिकाडा लागत असताना आता फलंदाज बाद होतील. मोनिश पुढील फलंदाज कोणत्या मैदानच्या आतमध्ये. पुढील फलंदाज मैदानच्या आतमध्ये वेदांतला पाहू शकता. पोलीस वेदांतला पाहू शकता. ओ वेदांतच्या बॅट मधून विकेटच्या वरतून फेकून दिला चेंडूला. षटकार पाहायला मिळतोय. दहा चेंडूचा खेळ शिल्लक 14 धावांची गरज. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. निधा चेंडू येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळते फाईन लेगच्या दिशेने क्षेत्राच्या उपस्थित आहेत उदेश. तत्पूर्वी चेंडू अडवण्यामध्ये यश आले. धावा पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. तिसरीचा प्रयत्न असेल. चेंडू थांबलाय मैदानच्या आतमध्ये. 3 धावा देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आता समीकरण वेगळं होत असताना मैदानच्या आतमध्ये 8 चेंडूंचा खेळ शिल्लक 11 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी एक धाव येते. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना क्षेत्रची उपस्थित कोणताही नाही. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धाव देखील पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धापळकरी धावा लागल्यात 20. अजून 8 धावांची गरज असेल.
समीर येतो शेवटच्या षटकामध्ये 8 धावांची गरज. हो सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय बॉडीवरती आदलं असताना तत्पूर्वी आपल्याला धावायला मिळते. पाच चेंडू 7 धावांची गरज. सुरेख असा चेंडू पाहायला मिळतो मैदानच्या आतमध्ये. वाईट प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव येते. 4 चेंडू 4 धावांची गरज. एखादा निर्धाव चेंडू कडेगोलला मॅच मध्ये आणि एखादा मोठा फटका डायरेक्ट मॅच विन करून टाकेल टेंबोली संघाची. 4 चेंडू 4 धावांची गरज. कोणता संघ असेल सीएम चषकावर नाव कोरणारा. पुन्हा एकदा कापे डावले चेंडू खेळून काढलाय तत्पूर्वी एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल का. दुसरीच्या प्रयत्नामध्ये पंच धावा किती असतील. 3 धावा असतील. दोन धावा असतील. चला फास्ट केलायचे त्यानंतर दिसणार नाही. पंच किती धावा आहेत. 2 ओके. 2 धावांची गरज असेल अजूनही. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. टेबल खाली करो. निर्धाव चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. परंतु काय करते चुकांवरती चुका पाहायला मिळते खडगोलीच्या माध्यमातून. कुठेतरी 2 चेंडू 2 धावा कंपल्सरी बनवायला लागल्या असत्या परंतु एक धाव खर्च केली आहे. चुकांवरती चुका पाहायला मिळत आहेत. आता 2 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची गरज. एका धाव भरणे कंपल्सरी असेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. हलक्या हाताने डिफेन्स करताना प्रतीक पाटील आणि या सामन्यावरती विजय करत असताना सीएम चषकावरती प्रथम पारितोषिक मिळालं आहे टेंबिवली संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टेंबिवली संघ अँड हॅडलक. कडेगोळी संघ तुम्ही देखील स्पर्धेत खूप चांगला केलं. चला बक्षीस वितरण समारंभ आम्ही त्वरित करणार आहोत.